वचनामध्ये आम्ही पाहतो, हन्ना म्हणाली या वेळेला मी येत, त्याचं दूध तुटेपर्यंत काय करेल, मी येथेच राहते. परमेश्वर आपले वचन पुरे करो म्हणजे तेव्हा ती स्त्री घरी राहिली आणि त्याचे दूध तुटेपर्यंत तिने त्याला स्तनपान दिले. त्याचे दूध तोडल्यावरती त्यास घेऊन गेली. तिने 3 गोरे, 1 एफाभर पीठ, 1 बुधलाभर द्राक्षरस बरोबर घेतला आणि ती शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरी मुलास घेऊन गेली. तो केवळ बालक होता. त्यांनी गोरा बळी दिला आणि त्या बालकास एलीकडे नेले. तेव्हा हन्ना म्हणाली, माझे स्वामी, आपल्या जीविताची शपथ माझे स्वामी, जी स्त्री आपल्याजवळ येथे उभी राहून परमेश्वरची प्रार्थना करत होती तीच स्त्री मी आहे. हालेलुया. ती थांबली थोडा वेळ, त्याचं दूध तुटलं, तिने मुलाला घेतलं, तिने अर्पण घेतले. बरोबर ना? वांस पण अनेकदा देव आमच्या जीवनामध्ये अशक्य गोष्टी शक्य करतो. अशक्य गोष्टी काय करतो? परंतु देवासाठी असलेल्या गोष्टी आम्ही करायचं काय करतो? विसरतो. देव असाध्य आजार बरे करतो का नाही? जे डॉक्टर म्हणतात ते होणारही नाही, परंतु ज्यावेळेस विश्वासाने केलेली प्रार्थना आजार पण दूर करते. आणि ज्यावेळेस आमचे लाखो रुपये वाचले जातात त्यावेळेस आम्हाला वाटतं का कुठं शुभवर्तमान कार्यासाठी आम्ही पेरावं म्हणून? नाही वाटत ना? वाटायला पाहिजे. नको का? इथं हिच्या जीवनामध्ये अशी गोष्ट परमेश्वराने केली ना, ही वांज होती, तिला पुत्र नव्हता, परंतु ज्यावेळेस पुत्र दिला तिने देवाचे आभार मानले. आणि या वचनामध्ये आम्ही पाहतो तिने पुष्कळ गोष्टी मंदिरी ती घेऊन गेली. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आमच्या जीवनामध्ये देवाच्या राज्यामध्ये आम्ही पेरणारा असायला पाहिजे. खालचं वचन आम्हाला असं सांगतं की ती गेली आणि तिला एली याजक भेटला आणि त्या याजकाने ती आपली साक्ष सांगत आहे. काय साक्ष आहे बरं? तेव्हा हन्ना म्हणाली, माझे स्वामी, आपल्या जीविताची शपथ माझे स्वामी, जी स्त्री आपल्या जवळ येथे उभे राहून परमेश्वराची प्रार्थना करत होती ती स्त्री मी आहे. याच बालकासाठी मी प्रार्थना करत होते. परमेश्वराकडे जे मागणे मी केले त्याने मला दिले आहे. ही ओरिजिनल साक्ष बर का? याला म्हणतात ओरिजिनल साक्ष. कशी? उत्तरच घेऊन आले मंदिरामध्ये. हालेलुया. तो देव आमच्यासाठी अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर आहे. बरोबर आहे ना? कुठे घेऊन आली त्याला? मंदिरात. गायब झाली? काही हन्नेला परमेश्वर पुष्कळ गोष्टी देतो, परंतु हन्ना परत तोंडच पाहत नाही, कारण तिला शमूएल भेटलाय. हा देवाच्या सानिध्यात होता, परंतु जगातले शमूएल जगातल्या सानिध्यामध्ये असतात. पुन्हा त्या हन्नेला आठवण येते एली याजकाची. केव्हा? जास्त झुलत येतो ना, पाळक साहेब, शमूएल झुलायला लागलाय, मग त्याला घट्ट धरून ठेव. बरोबर ना? परंतु हा शमूएल जर मंदिरात असेल, परिस्थिती वेगळी नसेल का? मग आमचे लेकरं कुठं असावे? मंदिरामध्ये. इथं ओरिजिनल साक्ष आम्हाला पाहावयास मिळते. पुढं म्हटलंय, तसेच मी ह्या बालकास परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे. तो परमेश्वरास अमरण दिला आहे. तेव्हा एल्कानाने तिथे परमेश्वराची आराधना केली. बघा, बापाचंही हृदय किती मोठं आहे. बरोबर आहे ना? अगोदर लेकरू बाळ नव्हतं त्यावेळेस बायकोला म्हटलं, अरे 10 लेकरांपेक्षा मी तुझ्यासाठी मोठा नाही का, अधिक नाही का? तेवढं प्रेमही करत होता. परंतु इथं ज्यावेळेस त्या शमूएलाला अर्पण करायची वेळ आली, देवाला देण्याची वेळ आली ना, तो म्हटला नाही वंशाचा दिवा घरी नेऊन लावा. कुठं सोडला? हालेलुया. तो आमच्या घरात कदाचित कमी प्रकाश देईल. जो मोशे त्या परमेश्वराच्या सानिध्यात होता आणि त्याच्या चेहऱ्यातून जर प्रकाश किरण येत होते ना,
आमचा शमूएल जर मंदिरात असेल ना, त्याच्या जीवनातून अभिषेक वाहिल्या वाचून राहणार नाही. हालेलुया. म्हणून आमचे लेकरं कुठं असायला पाहिजे? परमेश्वराच्या मंदिरामध्ये. या वचनामध्ये म्हटलं एल्कानाने तिथे परमेश्वराची प्रत्युत्तर केलं का बायकोला? काही बोलला का? नाही ना. कारण तिच्या जीवनामध्ये तिने पुष्कळ दुःख सहन केलं आणि ज्यावेळेस शमूएल तिला भेटला, तिच्या जीवनासाठी सर्वात मोठा आनंद काय होता माहितीये का? तो शमूएल होता. बरोबर आहे ना? जीवाच्या सगळ्यात जवळचं कोण होतं माहितीये का? शमूएल होता. बरोबर आहे ना? अति प्रिय स्वतःहूनही कोण होता? तो शमूएल होता. म्हणून तिने तो कोणाला देऊन टाकला? देवाला. हालेलुया. आमच्या कुटुंबातले आमचे लेकर देखील आम्ही कोणाला देऊन टाकावेत? समर्पण विधी काय आहे माहितीये का? समर्पण काय नाही पाळत साहेब, लोक करतात तसं आम्ही करतो. अरे दिला ना तो कोणाला? परमेश्वराला. मग त्याचं ज्यावेळेस पाळक वचन घेतात, याला देवाच्या भयात वाढवा. अरे काय हो पाळक साहेब, कुठेही शमूएल क्लासला गेलाय संडेला, भय आहे का? समर्पण त्याला नाही म्हणत. समर्पण त्याला जे देवाच्या आज्ञाविधीला धरून चालतात. म्हणून आपलं लेकरांचं समर्पण केलं ना, तो दिला ना त्याला, त्याची काळजी कोण घेईल माहितीये का? परमेश्वर. हालेलुया. या वचनामध्ये म्हटलंय. त्याच्यानंतर हन्नेने गीत गायलं. हन्नेने काय गायलं? वाचा पटकन. हन्ना हिने प्रार्थना केली ती, परमेश्वराच्या ठाई माझे हृदय उल्हासत आहे, परमेश्वराच्या ठाई माझा उत्कर्ष झाला आहे, माझे मुख माझ्या शत्रूंविरुद्ध उघडले आहे. बघा, परमेश्वरासमोर तिने काय केली? काय प्रार्थना होती? परमेश्वराच्या ठाई माझं हृदय. काय अर्थ आहे याचा? तो आमच्या डोळ्याचे अश्रू पुसून आम्हाला आनंद देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. या वचनामध्ये म्हटलंय तो आमच्या डोळ्याचे अश्रू पुसून आम्हाला आनंद देणारा परमेश्वर आहे. म्हणून इथं ती म्हणते परमेश्वराच्या ठाई माझं हृदय. वरवरचा नाही का? कसं बरं आहे का सिस्टर? हो पास्टर, खूप चांगलं. वरवर नका दाखवू. आनंद कुठून असायला पाहिजे? हृदयापासून. म्हणून हा आनंद हृदयात जो निर्माण होतो ना, तो फक्त कोण करू शकतो? तो परमेश्वर. मग जर हृदयात आनंद निर्माण झाला, तोच आनंद कुठं दिसतो? चेहऱ्यावर. तो करा आनंद. हालेलुया. आणि त्या आनंदाची अपेक्षा कोणाकडून करा? परमेश्वराकडून. दुसरं वचन काय म्हटलंय? परमेश्वराच्या ठाई माझा उत्कर्ष झाला आहे, माझे मुख माझ्या शत्रू विरुद्ध उघडले आहे. बघा, माझे मुख माझ्या शत्रूच्या विरुद्ध उघडले आहे. ती काही बोलली नाही पनिन्नेला, परंतु पनिन्नेने शमूएल पाहिला. पनिन्नेने कोण पाहिला? आणि तिला समजलं, ज्या हन्नेला मी चिडवत होते, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जा, कुठेही जा, तुला लेकरू बाळ होणार नाही. तिला बोलायचीही गरज नाही पडली. कृतीतून तिने शमूएल पाहिला आणि तिला समजलं तो देव अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. स्तोत्र 34:5 मध्ये म्हटलंय, त्याच्यावर भाव ठेवणारे कधी लज्जित फजित होणार नाही. हालेलुया. म्हणून जर तुमचा भाव त्या परमेश्वरावर आहे ना, तर तुम्हाला लज्जित करील का? कधीच नाही. नेहमी ध्यानात घ्या. शास्त्र सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवणारा लज्जित फजित होत नाही. मग भलेही सारेच आयुष्य 90 वर्षाचं झालं म्हणून परमेश्वराला काही फरक पडतो का? तिची लेकरं जन्म घालण्याची क्षमता संपली म्हणजे देवाला काही फरक पडतो का? त्याने त्या म्हाताऱ्या सारेला म्हातारपणात कोण दिला? इसाक दिला. इसाक या शब्दाचा अर्थ होतो हास्य. काय होतो? म्हातारी हसली का? हसली कारण इसाक दिला. तो म्हातारपणामध्ये देखील आमचा आधार आमच्या समोर ठेवण्यासाठी समर्थ असा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहतो, तिसरं असं म्हटलंय, कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे. कोणी उद्धार केला? तो परमेश्वर आमच्याकडे पाहणारा, आमचा उद्धार करणारा आहे. पुढे म्हणते, परमेश्वरासारखं पवित्र कोणी नाही, कारण तुझ्याशिवाय कोणी नाहीच. आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही,
गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका. तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो, कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे. तो सर्व कृती तोलून पाहतो. शूरवीरांची धनुष्य भंगून गेली आहे. बघा, या वचनामध्ये तो म्हणतो गर्व घमेंड बाळगूच नका, तो अंत करणे. तोलून पाहतो. मग आमचं दुःख त्याच्या समोरून लपलं आहे का? कधीच लपलेलं नाही. तुमच्या दुःखाचं तो काय करत आहे? अवलोकन करत. एक वचन तुम्हाला आनंद देईल. 8 वचन. तो कंगाला धुळीतून उचलतो, दरिद्रास उकरड्यावरून उचलून उभे करीतो. म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यास प्राप्त होते. क्या बात आहे. हं? हे वचन ध्यानात ठेवा. शमयाचं पुस्तक अध्याय 2 आणि 8. काय वचन आहे? तो कंगाला धुळीतून उठवतो. पुढं काय म्हटलंय? दरिद्रास उकरड्यावरून. दरिद्र्यास कुठून? उकिरड्यावरून उठवतो. पुढं म्हणजे मग ते सरदाराच्या शेजारी बसतात. याला म्हटलंय कृपा. याला काय म्हटलंय? कृपा. हालेलुया. आमची लायकी नसताना जे प्राप्त होतं ना, ती देवाची कृपा. कोणती देवाची कृपा? आमची पात्रता नसताना जे प्राप्त आम्हाला होतं ना, ती देवाची काय आहे? कृपा आहे. या जीवनामध्ये मनुष्य तारण प्राप्त करण्यासाठी समर्थ आहे का? नाही. आणि म्हणून आमचं तारण देवाच्या कृपेने झालेलं आहे. कशाने झालेलं आहे? देवाच्या कृपेने. या दिवसामध्ये तो आपल्याही जीवनामध्ये आम्हाला धुळीतून उठवण्यास काय आहे? तो समर्थ आहे. आम्हाला उकिरड्यावरून उठवण्यास तो काय आहे? याच्यातून काय दिसतं? तो आमची परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. तो आमची परिस्थिती. उकिरडा किती खालचं ठिकाण आहे, बरोबर आहे ना? अनेकांची परिस्थिती तीच आहे, बरोबर ना? आम्ही पापाच्या दलदलीमध्ये होतो, परंतु तो ख्रिस्त आला आणि त्याने आपल्या सर्वांना त्याच्या उराशी लावून घेतलं. किती प्रीती आहे, बरोबर ना? कृपा नव्हे का ती? ती कृपा आहे. हालेलुया. खालच्या वचनामध्ये म्हटलंय, तो मुलगा तिने त्या 11 वचन वाचत त्याचं. नंतर एल्काना रामा येथे आपल्या घरी गेला आणि तो बालक एली याजकाच्या नजरेखाली परमेश्वराची मोठं झाल्यावर सेवा नका करायला लावू. कधी सेवा? हे बघा, हे लेकरू फिरतंय, परंतु त्याला देवाशी खूप लगाव आहे. आत्ताच प्रार्थना करतंय. ते चांगली गोष्ट नाही का? जर आज या लेकरामध्ये ख्रिस्त जर आहे, तर जसं हे लेकरू वयाने वाढेल, मंदिरामध्ये वाढ होत आहे त्याची. किती अभिषेक असेल या लेकराच्या जीवनामध्ये, बरोबर आहे ना? म्हणून आपले लेकरं लहानपणापासून कोणाची सेवा करणारे असायला पाहिजे? सगळेजण वाचा 11 वचन. नंतर एल्काना रामा येथे आपल्या घरी गेला आणि तो बालक एली याजकाच्या नजरेखाली परमेश्वराची सेवा करू लागला. कोणाच्या नजरेखाली? एली याजकाच्या. एली याजकाच्या नजरेखाली. मग तो याजक म्हणत, शमूएला अमुक कर रे. त्यावेळेस हन्नेला त्रास नाही झाला. माझा लाडका आहे तू. त्याला झाडून घ्यायला होता का पाळक साहेब? त्याच्या ठाई नम्रता येण्यासाठी झाडणं गरजेचं आहे, बरोबर ना? बरोबर आहे ना? काही ठिकाणी घमेंड मोडण्यासाठी चर्चचे संडास बाथरूम साफ करायची सेवा दिली जाते. खूप खालच्या स्तराचं काम आहे. काहींना वाटतं ना, आम्ही कसं करावं? घरी नाही करत का? तुम्ही दुसऱ्या कोणाला बोलवता? परंतु ज्या दिवशी खालच्या स्तरावरचे तुम्ही काम कराल ना, तुम्ही नम्र झाला आहात, घमेंड तुमच्यातली निघून गेली, बरोबर ना? झटकून बसणं वेगळं झालं आता, बरोबर ना? ते यायला पाहिजे. एक एक कृती काय करणारे आहे? शिकवणारे आहे, बरोबर आहे ना? मग आपल्या लेकरांनाही देखील पालकांनी रागवलं ना, आनंद मानायचा. रागवायलाच पाहिजे पालकांनी. का? कोणाच्या शिस्तीसाठी आहे? लेकरांच्या, बरोबर आहे ना? का असं आहे? पेऊन या भाऊ, तुम्ही काय अडचण नाही, तुमचे लेकरही झुलत काय ना, परंतु दशवंश द्या.
ते नाही रे महत्वाचं. दान दशवंशाची काही गरज नाही. परमेश्वराला कशाची गरज आहे? आपल्या जीवनाची गरज आहे, आपल्या लेकरांची गरज आहे. बरोबर आहे ना? ते देवाला हवं का नाही? म्हणून आमचे लेकरं तसे असायला पाहिजे. इथं म्हटलंय तो येली याचकाच्या नजरेखाली परमेश्वराची सेवा करा. किती मोठी गोष्ट. अनेकांना वाटतं आपल्या लेकरांनी सेवा करावी. काय करावी? सेवा. वाटणं चांगलं आहे, परंतु ज्यावेळेस त्याला शिस्त शिकवण्याची वेळ येते त्यावेळेस आपणही थोडंसं दुर्लक्ष त्याच्याकडे करायला पाहिजे. बरोबर ना? बरोबर आहे का? पाळक बोलला, आईबापाला जास्त तन झाली, तो होईल का कधी याचक? होईल का? कधीच नाही. बरोबर आहे ना? मॅडम शिक्षक आहेत, मुख्याध्यापिका, त्यांना अनुभव येतात. काही म्हणतात आमच्या लेकरांना मारायचं नाही बरं का, खूप लाडाचे आहेत ते. मग एक काम कर, घरी शिकव ना त्यांना. कशाला इकडे पाठवून देतो ते लाडाचे आहेत? बरोबर आहे का नाही? होईल का? नाही होणार. मग आमच्या लेकरांनाही शिस्त असायला पाहिजे. बघा कसे शिस्तबद्ध लेकरं बसले, किती आनंद वाटला. स्वतःसाठी टाळ्या वाजवा, स्वतःसाठी टाळ्या वाजवा. बघा बघा किती शिस्तबद्ध लेकरं, किती भारी यार. वा वा वा. स्वतःसाठी टाळ्या वाजवून घेतात. मला अति आनंद झाला. असेच राहा देवा, तुम्हाला कृपा पुरवो. किती चांगली गोष्ट आहे. बघा मागचे तर लय आनंदलेत, जास्त मोठाले लेकरही पण आनंदले. त्या देवाची स्तुती असो. आणि म्हणून हा लहानपणापासून काय करायचा? सेवा चांगली आत्तापासून शिकवा त्यांना. बरोबर आहे ना?